हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. मी इथे चहा बनवायला ठेवलेली आहे. त्यानंतर मी लगेच नाश्त्याची तयारी करायला घेणार आहे. चहा उकळेपर्यंत मी नाश्त्यासाठी मिरची आणि कांदा कापून घेणार आहे. एवढ्या दिवसापासून तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला नाही. माझं काही मेडिकल इमर्जन्सी असल्यामुळं तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचू शकला नाही, त्याबद्दल सॉरी. पण आता नंतर याच्या पुढं आपले डेली तुम्हाला बघायला मिळतील. इथे मी नाश्त्याची तयारी करून घेत आहे. मला इथे उपमा बनवायचा आहे, त्यामुळं मी मिरची आणि कांदा कट करून घेतलेला आहे. लगेच कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. उपम्यासाठी थोडं जिरं मोहरी टाकल्यानंतर मी लगेच मिरची टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच त्यात कांदा सोडलेला आहे. थोडा कढीपत्ता आणि थोडी उडीद डाळ मी त्यात टाकलेली आहे. उडीद डाळीमुळे उपमा खूप छान लागतो. त्यानंतर थोडी हळद टाकून घेतलेली आहे. मी रवा भाजला नव्हता, त्यातच मी आता त्याला भाजून घेणार आहे. इथे माझा रवा भाजून होतोय, तोपर्यंत मी चहा ओतून घेणार आहे. चहा पिऊन झाल्यानंतर मी लगेच इथं माझा तोपर्यंत रवा सुद्धा भाजून झालेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे रवा भाजला गेलेला आहे. व्यवस्थित असा रवा भाजून झाल्यानंतर त्यात मी थोडी कोथिंबीर टाकलेली आहे. नंतर ती व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून मी आधीच टाकून देत आहे. छान असं मिक्स करून झाल्यानंतर त्यात पाणी सोडायचे आहे. मी मोजून 1.5 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी मी 3 वाट्या पाणी घालणार आहे. 1 वाटी रव्याला 2 वाट्या पाणी घालायचे आहे, म्हणजे तो छान असा तयार होतो. छान असा रवा आता उकळी आलेली आहे रव्याला. त्यानंतर घट्ट होईपर्यंत त्याला परतत राहायचं आहे. इथे माझा रवा बनवून तयार झालेला आहे. पूर्ण पाणी त्यातलं शोषून घेतलेलं आहे. त्यानंतर मी रात्रीला बदाम भिजत घातलेले होते, ते सुद्धा खाऊन घेत आहे. बदाम खाऊन झाल्यानंतर मी आता निघालेली आहे प्लॉटवरती जायला. तिथे आमच्या घराचे काम चालू आहे. काम चालू मी आजारी होते तेव्हापासूनच ते काम चालू होते. तुमच्यासोबत शेअर झाले नाही, व्हिडिओज पडले नाही. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आमच्या घराचे काम झालेले आहे. भिंती वगैरे होऊन कॉलम उभे राहून झालेले आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच.
काम कुठपर्यंत आलेले आहे आणि नाही ते. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.